त्याची तरतूद करू शकू, त्याचाच हा भाग आहे. बरोबर. एक खरं पाहायला गेलं तर ट्रम्प यांच्या भूमिकेला अमेरिकेत सुद्धा संपूर्ण पाठिंबा नाही आहे. त्यांना असे कर लावण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दल तिथल्या स्थानिक न्यायालयामध्ये खटला सुद्धा दाखल करण्यात आला आहे. न्यायालय म्हणजे तिकडचं न्यायालय हा निर्णय रद्द करू शकतं का? अमेरिकेतलं न्यायालय हा निर्णय निश्चितपणे रद्द करू शकतं, कारण अमेरिकेतही न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. त्याच्यातही आता पक्षांतर्गत प्रभाव हे सगळं सुरू झालेलं आहे. परंतु अमेरिकेतल्या न्यायालय हे गोष्टी करू शकतात. याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की अमेरिकेत अनेक प्रकारचे दबाव गट कार्य करत असतात. ट्रम्प यांचे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये माझ्या अंदाजानुसार स्टीव्ह विटकॉफ सारखे काही सल्लागार आहेत, ज्यांचे पाकिस्तानशी पहिल्यापासून जवळचे संबंध आहेत. त्यांचा सल्ला कुठेतरी कारणीभूत आहे आणि ट्रम्प यांचा व्यक्तिगत त्यांचं जे आत्मकेंद्रित स्वभाव आहे ते कारणीभूत आहे. पण मला असं वाटतं की अमेरिकेत असलेले जवळपास 50 लाख भारतीय आणि आज ते अमेरिकेतले सगळ्यात जास्त सुशिक्षित आणि सगळ्यात जास्त श्रीमंत आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव मोठा आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या बहुराष्ट्र कंपन्या आहेत, त्यांचं नेतृत्व भारतीय लोक करतायत. आणि अमेरिकेतल्या दोन्ही पक्षातले म्हणजे अगदी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातले तसंच डेमोक्रेटिक पक्षातले अनेक महत्वाचे नेते आहेत. याच्यामध्ये 50 अमेरिकेचे संसद सदस्य आहेत की जे भारताच्या बाजूने, त्याला ते इंडिया कॉकस म्हणतात, हे सगळे भारत अमेरिका संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या स्तरांवरनं प्रयत्न होतील आणि अमेरिकेच्या न्यायालयात हा टॅरिफचा मुद्दा गेला असेल, कदाचित अमेरिकेचं न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करेल, कदाचित करणार नाही. पण हे जे बाकीचे जे सगळे दबाव गट अमेरिकेत कार्यरत आहेत, अमेरिकेची माध्यमं याच्या बाबत आग्रही आहेत, त्याचा कुठेतरी परिणाम ट्रम्प यांच्यावर होईल. ट्रम्प यांचं जर पाठचं वर्तन बघितलं तर त्यांनी जपान विरुद्ध, युरोपीय महासंघाविरुद्ध, चीन विरुद्ध अशाच प्रकारचे आयात कर वाढवले होते. आपण जर याला आत्मविश्वासाने तोंड दिलं तर मला असं वाटतं की आत्ताचं जे काही वाकयुद्ध किंवा या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी सुरळीत होतील अशी मला खात्री आहे. अनय